ईश्वर भक्तांनी ईश्वराच्या सगुण रूपात न अडकता निर्गुणाकडे वाटचाल करायला हवी। नमस्कार पाटील। अरे देशपांडे, अलभ्य लाभ, एवढ्या रात्रीचं येणं केलं? तुम्ही सर्वजण लांबचा प्रवास करून आलेले दिसताय। बसा बसा बसा, आधी पाणी घ्या, निवांत बोलू मग। अरे गणपत, पाणी आण रे। पाणी घ्या। पाटील, कामच तसं निघालं। पाटील, पहिल्यांदा यांची ओळख करून देतो। हे महारुद्रराव। नमस्कार। आणि ते सोळप्पा। नमस्कार। सोळप्पा म्हणजे स्वामींचे जवळचे शिष्य? अगदी बरोबर। आपल्याला भेटून फार आनंद झाला। पाटील, आम्ही एवढ्या रात्री येऊन आपल्याला त्रास देतोय, पण कामही तसंच आहे हो। अहो बोला ना, अगदी निसंकोचपणे बोला। काय मदत करू आपल्याला? पाटील, हे महारुद्रराव यांच्या बाबतीत असं घडलं। आता सहस्त्र भोजन घालण्यासाठी अक्कलकोटला जायलाच आहे। चोरांची एवढी हिंमत? स्वामीच्या मठात चोरी करतात? आणि स्वामींनीच तुम्हा लोकांना माझ्याकडे पाठवलंय, मग काळजी कशाची करता? लावू, या चोरीचा तपास आपण नक्कीच लावू। अहो पण कसा? हे 5 चोर आहेत एवढंच आम्हाला स्वामींनी सांगितलंय, आणि त्या चोरांबद्दल आम्हाला एवढीच माहिती आहे। अहो ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा। इथले रामोशी लोक हे असे चोऱ्या मोऱ्या करायचे, उद्योग करायचे, त्यांचे सर्व अड्डे मी नेस्तनाभूत केलेत, म्हणून ते सर्वजण मला वचकून असतात। पण त्यांच्याकडे चौकशी करू। शाबास चोळ्या, अखेर तू शोधून काढलंसच। आता चोरांना शोधणं तुम्हासाठी कठीण नाही। आमची तर सगळी भिस्त तुमच्यावरच आहे। या चोरांचा लपण्याचा एक अड्डा मला माहिती आहे, तिथं जाऊन पाहू। चला तुम्ही माझ्या बरोबर। हे एकदम झाक काम झाले। समुदाय त्यांच्याकडे ठेवायला दिलाय, ते पकडत त्यांना पकडतील, आपल्याला कोण बी पकडायचं नाही। आपल्याला कशा बाई पकडतील? बेरकी आहे, बेरकी असेल की, पण आपण इथं लपलोय हे त्याच्या बाला बी गावायचं नाही। हा तुमचा बा इथं हजर आहे। कोण रे तू? मी या गावचा पाटील आहे। मी इथं येऊन लपला होतात काय? पाटील, बऱ्या बोलानं सांगा, त्यांचं दागिनं तुम्ही चोरलायत की नाही? आहे बा, आम्हाला काय बी ठावा नाही। आज मी पहिल्यांदाच बघतोय मी। वय वय, कोण येते? आम्ही नाही चोरलो, आम्हाला काय बी ठाव नाही। तुम्ही असे नाही ऐकणार, तुम्हाला तुमच्या भाषेतच विचारायला हवं। जमादार साहेब, जमादार साहेब, सांगतो सगळं सांगतो। बोला। आम्ही चोरलं होत। वय वय, हो पण इतर दोघेच जण आहेत। स्वामी म्हणाले होते की 5 जण आहेत म्हणून। बऱ्या बोलानं सांगा, माल कुठं ठेवलाय ते? आमच्याकडे नाही। मग कुणाकडे आहे? आमचे 3 साथीदार आहेत। ती आमचे 3 साथीदार
किनी गावात भेटणार आहेत मालाचं वाटप करायला. आता बरोबर गणित जमलं. हे दोघे आणि ते तिघे 5. पाटील पण त्या तिघांना पकडायचं कसं? हे काय अवघड नाही हो. हे पहा, तुम्ही दोघांनाही त्यांना पकडून द्यायला आम्हाला मदत करायची. तुम्ही जर आम्हाला त्यांना पकडून द्यायला मदत केली तर तुम्हाला दोघांनाही शिक्षा होणार नाही याची हमी आम्ही घेतो. ठरलेल्या वेळी तिथं जायचं, आम्ही सांगू तसं करायचं. तुम्ही दोघांनी त्यांना तिघांना बोलण्यात गुंतवायचं. त्या तिघांना अजिबात समजता कामा नाही की आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून. मग पुढचं काय ते आम्ही पाहतो. अरे बोला, करणार की नाही? जमेल नाही सगळं? विचार कसला करतोयस? वय पाटील, वय 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 जमन. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. स्वामी, बरीच रात्र झाली, हे अजून आले नाही. तो कुठे वणवण करतायत कुणाच ठाऊक. खरंच स्वामी, कुठे असतील हो बाबा? आणि त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल ना? आता त्याच्यावरच आमचं सगळं काही अवलंबून आहे. काळजी करू नका, त्यांना त्यांचा रस्ता सापडलाय आणि तो रस्ता सरळ आहे. आता फक्त त्या रस्त्यावरून चालत जाऊन आपलं ध्येय गाठायचंय. ते आता कठीण नाही. उद्यापर्यंत थांबा. सगळं ठरल्याप्रमाणे करायचं. ते इथे येताच आम्हाला इशारा करायचा, म्हणजे आम्ही धावत येऊन त्यांना पकडू. समजलं? वय बर, आमची सजा कमी होईल ना? एकदा सांगितलंय ना होईल म्हणून. चला. स्वामी, चोर सापडले आणि आमचं चोरीला गेलेलं सगळं सामान जसंच्या तसं परत मिळालं. स्वामी, स्वामी, हे सगळे आपले उपकार आहेत. स्वामी, आता माझ्या राधेच्या लग्नात काही विघ्न तर येणार नाही ना? आता सगळी विघ्न दूर झाली आहे. तुमच्या निष्काळजीपणाची शिक्षा तुम्हाला मिळायला पाहिजे होती, ती मिळाली. आता सगळं सुरळीत होईल. तुझ्या लेकीचं लग्न व्यवस्थित पार पडेल. अगदी सुखात नांदेल ती. स्वामी, थोडंसं बोलायचं होतं. अर्थात आपली आज्ञा असेल तर. बोल. स्वामी, आम्ही सुखवस्तू कुटुंबातले. सगळे लोक आम्हाला म्हणायचे तुम्हाला कशाची कमतरता नाही, कशाची ददात नाही, सगळं काही सुरळीत छान चाललंय. मग आणखी काय हवंय तुम्हाला? तुम्ही स्वामींची भक्ती का करता? आम्ही त्यांना सांगायचो स्वामींची भक्ती केली की आम्हाला मनापासून समाधान मिळतं. पण ही झाली आजवरची कथा. आयुष्य असं सरळ सोट नसतं. आयुष्याला अनेक चढउतार असतात.
बऱ्याच सुखदुःखांचा सामना करावा लागतो. अशावेळी आम्ही कमकुवत होतो. आम्हाला कुणाच्या तरी आधाराची गरज भासते. पण असं वाटतं जो आधार असावा तोही भक्कम आणि सक्षम असाच असावा. मध्यंतरीच्या काळात जे घडलं त्यावेळेस तुम्ही आम्हाला आधार दिलात. स्वामी, आम्ही आता लोकांना सांगू शकतो की स्वामींची भक्ती केल्याने फक्त समाधान नाही तर आपल्याला एक भक्कम आधार मिळतो. स्वामी, आपण होता म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून पार होऊ शकलो. तर एकच विनंती आहे, आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, या पादुकांना आपल्या पवित्र चरणकमलांचा स्पर्श व्हावा अशी यांची इच्छा आहे. म्हणजे त्यांना या पादुका देवघरात ठेवता येतील आणि सदा सर्व काळ तुमच्या पायांची नतमस्तक असल्याचं समाधान त्यांना मिळत राहील. तुझी भक्ती, तुझं प्रेम कुणीही हेवा करावं असं आहे. पण मला एक गोष्ट सांग रे, किती काळ तुम्ही लोक आमच्या चरणांपाशीच घोटाळत राहणार? त्या पुढच्या पायरीवर जावंसं वाटत नाही तुम्हाला? त्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचून आमच्या हृदयात स्थान मिळवावं, आमच्याशी एकरूप व्हावं असं नाही वाटत तुम्हाला? स्वामी, मी समजलो नाही. अरे किती दिवस आमच्या सगुण रूपाची तुम्ही उपासना करत राहणार? आमच्या पादुका, आमची मूर्ती, आमची तैलचित्र यांच्याच भोवती घोटाळत राहणार नाही. आम्हाला मान्य आहे, सगुण रूपात आमची उपासना केल्यामुळे उपासनेकडचा तुमचा कल वाढतो. तुमचं चित्त एकाग्र करायला तुम्हाला मदत होते. अरे पण सकाम उपासनेची पूर्तता तुमच्याकडून झालेली आहे. त्यामुळेच तर आम्ही तुम्हाला दर्शन दिलं. आमची भेट होऊ शकते तुमच्याशी. सगुण उपासनेचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. आता पुढच्या पायरीवर सारखा आमच्या सगुण रूपात गुंतून पडू नका. मान्य आहे, आम्ही धारण केलेलं हे मानव रूप हे अल्पकालासाठी आहे. पण आमचं गुरुरूप हे निर्गुण आहे, ते चिरंतन आहे. आमच्या भक्तांना आमच्या सगुण रूपाकडून निर्गुण रूपाकडे घेऊन जाण्याचं काम आमचं आहे. आम्ही ते पार पाडणारच. अरे पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं होतं, आमच्या सगुण रूपात गुंतून पडू नको, आमच्या निर्गुण रूपाचा वेध घे. त्यासाठी गुरुकडे जा. सगुण उपासनेची एक इयत्ता असते, त्यातून निर्गुण उपासनेकडे कोणाला न्यायचं हे आम्ही ठरवत असतो. आणि चोळ्या, तूही हे समजायला हवंस. अरे भक्ताला आमच्याकडे आणण्यापूर्वी ह्या गोष्टी तू त्याला समजून द्यायला हव्या. अहो, मी सांगून यांनी ऐकलं नसतं आणि ऐकून त्यांचं समाधान झालं नसतं. आणि खरं सांगायचं तर तुम्ही जितक्या योग्य शब्दात सांगू शकता ते मला सांगता आलं नसतं. आता झालं का समाधान? काय झालं समाधान? आमच्या काही भक्तांना सगुण रूपाकडून निर्गुण रूपाकडे नेण्याची आणि त्याची जाणीव करून देण्याची वेळ आता आलेली आहे. आणि त्यात अग्रक्रमाने आहेत माधव आणि मंगेश हे बंधुद्वय.
मंगेश, आपल्या घरातल्या या दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा करण्याची जी परंपरा आहे ना, त्या परंपरेचा मला खूप अभिमान वाटतो बघ. मलाही दादा, आपलं थोर भाग्य म्हणून आपण ह्या घरात जन्माला आलोय. बरोबर आहे तुझं. नीला, ए नीला, अगं पूजेचं साहित्य घेऊन ये. नीला काहीच प्रतिसाद देत नाही. काय झालं काय? थांब जरा, मी सीमाला आवाज देऊन बघतो. सीमा, काय हो, का बोलवलं? काय हवंय? काय हवंय म्हणून काय विचारतेस? पादुकांची पूजा असते रोज सकाळची. रोजचा शिरस्ता तुला माहित नाहीये का? अजून कसलीही पूजेची इथे तयारी झालेली नाहीये. एकही वस्तू इथे जागेवर नाहीये. हळद, कुंकू, नैवेद्य आहे कुठे सगळं? मला काय विचारताय? नीला वहिनींना विचारा ना. ही सगळी तयारी करायची खेप त्यांची आहे. मी ठरल्याप्रमाणे आठवड्याचे 3 दिवस व्यवस्थित वेळेवर सगळं ठेवलं होतं, पण आता खेप त्यांची आहे. हा, अरे पण मग ती कुठं आहे? तिने अजून तयारी का नाही केली? आता तुम्ही विचारताय म्हणून सांगते. हा, आळस केला असणार, दुसरं काय. ए बाई, तोंडाला आवर घाल जरा. मला आळशी म्हणायची काही एक गरज नाहीये. अहो, थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून जरा पडले होते. म्हटलं आजच्या दिवस पूजेची तयारी तूच कर, तर लगेच काना डोळा केला वाटतं. काय ग, मुद्दामूनच केलंस ना हे? हो, मुद्दामूनच केलं. तुम्ही आपलं नेहमी आजारीपणाचं नाटक करणार आणि त्याला आम्ही बळी पडायचं का म्हणून इतके दिवस जे चाललंय ना ते बास झालं आता. अगं, देवाचंच काम होतं ना, काही झिजली नसतीस. वहिनी, देवकार्य असताना पण तुम्ही टाळाटाळ करता म्हटल्यावर काय? अगं, अगदी नियमावर बोट ठेवू नकोस. हे घर आहे. हो, म्हणूनच इतके दिवस चालवून घेतलं. तुमचं आपलं वाढतच चाललंय. माझ्या आजारपणाला नाटक म्हणतेस? लाज नाही वाटत असं बोलायला? मला काय लाज वाटायची? काम टाळताना, तुम्हाला खोटं बोलताना लाज नाही वाटत? अगं, निदान मोठी जाऊ म्हणून तरी काहीतरी मान दे. जेव्हा बघावं तेव्हा वाटेल तसं बोलत असते. अहो, तुम्ही तरी बोला काहीतरी. शांत बसा, शांत बसा. काय चाललंय तुमचं? हे बघा, आपलं भाग्य थोर म्हणून या पादुकांची सेवा करायची संधी आपल्याला मिळतीये. ती सोडून तुम्ही भांडताय कसलं? आणि बघा, जर तुम्हाला हे जड वाटत असेल तर उद्यापासून पूजेची तयारी आम्ही दोघं करू. पण या घरात या कारणामुळे कलह नको, कळलं? पाहिलं दादा, हे यांचं असं असतं. खरंय बाबा, बघावं तेव्हा कायम दोघी हातात ढाल तलवार घेऊन लढायला तयार असतात. या दोघींमधलं हे द्वंद्व कधी संपणार आहे ना, हे त्या स्वामींनाच ठाऊक. इकडे शिवत बसलीस, जोरात बसली, तिकडे मात्र तोडून आलीस. देवाच्या बाबतीत तरी तुम्ही तुझं माझं काय करताय? कसले हेवे दावे ठेवता? अगं, वहिनींपेक्षा जास्त वेळ तुला दत्त पादुकांची पूजा करण्याची चांगली संधी मिळाली आणि तू ती सोडली. का वेडी बिडी आहेस काय? अहो, मलाही असं वागायला नाही आवडत, पण तुम्हाला माहितीये ना वहिनींचं वागणं. मुद्दाम करतात त्या. आजारी नसतानाही आजारी असल्याचं खोटं नाटक करतात. अहो, आपणच किती वेळा पकडले त्यांचं हे नाटक. मला तर बाई अगदी कंटाळ आला या गोष्टीचा. आणि म्हणून त्यांना सरळ करण्यासाठी मलाही वाकड्यात शिरावं लागतंय. अगं, त्यांना सुधारवण्याच्या नादात तू स्वतः त्यांच्यासारखं वागतेस, त्याचं काय? आणि या तुमच्या भांडणामध्ये पादुकांची पर्यायाने देवाची अवहेलना होते हे तुमच्या लक्षात येतंय का? आणि त्या नाही समजून घेत तर जाऊ दे ना, तू समजून घे. अगं, त्या मोठ्या आहेत. दरवेळी पडती बाजू मीच का म्हणून घ्यायची? समजूतदारपणा हा मोठ्याने दाखवायचा असतो ना. पण आपल्या घरात तर सगळं उलटच चालू आहे. हे बघ सीमा, पादुकांचा विचार कर आणि मग काय ते वाग. आपल्यामुळे दत्त पादुकांचा अवमान व्हावा असं वाटतं का तुला? नाही हो, पण मी तर काय करू सांगा ना. वहिनी समोर आल्या की काय होतं तेच कळत नाही मला. माझा ताबाच राहत नाही माझ्यावर आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर द्यावं वाटतं. आणि असं जर घडत राहिलं ना तर काही ना काही कारण निघत राहणार. त्यापेक्षा 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 काय? त्यापेक्षा आपण वेगळं राहू. आपला वेगळा संसार थाटू, म्हणजे रोजच्या होणाऱ्या कटकटीतून आपली सुटका होईल. हे बघ, आत्ता बोलली आहेस पण परत बोलू नको. असा विचार पण मनात आणू नको. अगं, या घरामध्ये दत्त पादुका आहे. इथेच राहून मला यांची सेवा करता यावी म्हणून मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, लक्षात ठेव. बोल मंगेशा.
अरे बोल, काय गारहाणं घेऊन आलायस? कपाळावर एवढ्या आठ्या का? स्वामी स्वामी, माझ्या बायकोचं आणि वहिनीचं ही रोजची भांडणं, आणि त्या भांडणामध्ये आम्ही दोघे भाऊ भरडले जातोय. त्या दोघींचं एकमेकींशी अजिबात पटत नाही. त्या दोघी एकमेकींसमोर आल्या की मांजरीसारख्या गुरगुरतात. स्वामी, आज सकाळचीच गोष्ट. आमच्या घरातल्या दत्त महाराजांच्या पादुकांच्या पूजेची तयारी कोणी करायची यावर त्यांची झोंपली. अरे तुम्ही दोघं भाऊ होतात ना, तुम्ही समजवायचं त्यांना. पण कधी कधी तर वाटतंय की आमच्याच हाताबाहेर जाणार आहे ते. पण स्वामी, आपणच यातून काहीतरी मार्ग काढावा, त्यांना सद्बुद्धी द्यावी. स्वामी, यावर काहीतरी उपाय सुचवा. म्हणजे तुझ्या बायकोनी सुचवलेला उपाय तुला मान्य नाही तर? स्वामी, आता आपल्यापासून काय लपलंय? मला माझं घर सोडणं अजिबात मान्य नाहीये. अगदी योग्य निर्णय आहे तुझा. यापुढेही या निर्णयावर ठाम राहा. अरे तुमच्या भावाभावातलं हे नातं, हा बंधुभाव, हा असाच ठेवा. हे नातं मजबूत ठेवा. पुढचं सगळं आम्ही सांभाळू. हळू हळू. चोळ्या, त्याला पाणी दे प्यायला. स्वामी, अहो पण याच्यात तर पाणीच नाहीये. चोळ्या, मग अरे नदीवर जाऊन कावड भरून आण. राघवा, जा नदीवर जाऊन पाणी भरून आण. हा घ्या पेढा, आणि असेच 21 जणांना पेढे वाटायचे. हा, साखळी तोडायची नाही. हा, चला. अरे श्याम, अरे किती दिवसांनी भेटतोयस? कसा आहेस? एकदम ठीक. आणि तू आणि तुझं कुटुंब कसं आहे? मस्त मजेत आहे. हा, अरे बरं झालं तू भेटलास. हा घे पेढा. कसला रे? मुलगा झाला की काय? नाही रे, तसं काही नाहीये, पण हा स्वामींचाच आशीर्वाद आहे असं समज. हा, म्हणजे प्रसादाचा पेढा आहे हा? हो, तसंही समज. हा, पण हा पेढा खाल्ला की झालं असं नाही हो, पथ्य पाळायचं. आता तू 21 जणांना पेढा वाटायचास, आणि त्या 21 जणांनी आणखी 21 जणांना पेढे वाटायचे. थोडक्यात काय, ही साखळी आहे, आणि आता तूही या साखळीचा घटक आहेस, आणि त्यामुळे ही साखळी सुरू ठेवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. 21 जणांना पेढे वाटलेस की तुझं काम झालं, आणि तू असं केलंस तर स्वामींची तुझ्यावर कृपा होईल. आणि जर का ही साखळी तू मोडलीस तर मात्र बघ हो, स्वामींची अवकृपा होईल हो तुझ्यावर. असं कसं होईल? स्वामी असं का करतील? अरे उगाच कोणाचं का वाईट करतील ते? अरे उगीच नाही, साखळी तोडली म्हणून ते शिक्षा करतील, आणि साखळी सुरू ठेवलीस तर ते कृपा करतील. असंच आहे ते. अरे कित्येक जणांनी हा अनुभव घेतलाय. ज्यांनी ज्यांनी साखळी मोडली त्यांना वाईट अनुभव आले, आणि ज्यांनी पेढे वाटले ना त्यांना लाभही झालाय. तुला हवं तर अनुभव घेऊन बघ. मोड साखळी, मग कळेल. नाही रे बाबा, अरे उगाच कोण विषयाची परीक्षा घेणार? मी वाटतो पेढे. पेढे वाटायला काय हरकत आहे? आणि इतक्या सोप्या मार्गाने जर स्वामींची कृपा मिळणार असेल ना तर मी नक्कीच वाटेन पेढे. वाट वाट वाट. अरुणराव, हा घ्या पेढा, आणि एक काम करायचं, असा पेढा 21 जणांना द्यायचं. हे कार्य असंच चालू ठेवायचं काय? हो हो, तसंच करतो. अहो, स्वामींचा कोप कोण ओढून घेणार हो? हा घ्या तुमचा पेढा. स्वामींसाठी 21 जणांना पेढा देणं हे खूप पुण्याचं काम आहे. फारसं कठीण नाही ते. काय, मी ही साखळी सुरूच ठेवतो, तुम्ही काहीही काळजी करू नका. अगदी बरोबर आहे. चला चला चला, कामाला लागा. काय हो, अशी कुठली आनंदाची बातमी आहे की तुम्ही ज्याला त्याला पेढे वाटत सुटलाय? अगं असं काही घडलेलं नाही, पण काही विपरीत घडू नये आणि चांगलं घडावं ना, म्हणून आहे सगळं. काय आहे, माझा एक मित्र आहे ना श्याम, तुम्हाला भेटला रस्त्यात. त्यांनी मला हा पेढा दिला आणि मला म्हणाला असे 21 जणांना पेढे वाट, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद लाभेल तुला.
आणि तसं नाही केलं तर स्वामींचा कोप होईल. म्हटलं पेढेच तर वाटायचेत ना, वाटूयात. उगाच स्वामींचा कोप व्हायला नको ना. हो खरंच, तुम्ही ते पेढे लवकरात लवकर 21 जणांना वाटून टाका. म्हणजे स्वामींची आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या मनासारखं होईल अगदी सगळं. अगं तेच तर काम करत होतो ना मी. वाटेत 20 जणांना पेढे दिले. हा, आता एकच पेढा राहिलाय, तो द्यायचा आहे. मग तो पेढा घरी कशाला आणलात? अगं आपल्या घरच्याच माणसाला तो द्यायचा आहे. आपल्या मंगेशला हा पेढा दिला ना की मी सुटलो. मंगेश भाऊजींना? त्यांना कशाला? उगाच स्वामींची कृपा त्यांच्यावर झाली म्हणजे मग? अगं चांगलंच होईल की ते. काय झालं तरी माझा धाकटा भाऊच आहे ना तो. हो, पण हे त्यांनी मानलं पाहिजे ना. मोठा भाऊ जे काही सांगेल ते ऐकणार आहेत का ते? तुम्ही सांगितलेली पथ्य पाळू शकणार आहेत का ते? अहो त्यांचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. साधा कधी अंगारा सुद्धा लावून घेत नाहीत ते. आणि मग ह्या बाबतीत त्यांनी तुमचं नाही ऐकलं म्हणजे? काही नाही, मी म्हणते 21व्या पेढ्यासाठी तुम्ही अगदी चुकीची व्यक्ती निवडलीत. आपण 21 जण असे निवडले पाहिजेत जे ही साखळी कायम सुरू ठेवतील. आता आपण निवडलेल्यांपैकी कोणीही साखळी मध्येच तोडली आणि त्याचं पाप आपल्याच माथी लागलं म्हणजे? हा विचार केलायत का तुम्ही? हा, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे, पण तू काय काळजी करू नकोस. माझं बोलणं नाही डावलणार तो. आधी तू स्वतःचं वागणं सुद्धा. आता मी काय वागले? आत्ताचं नाही म्हणत मी, सकाळबद्दल बोलतोय. सकाळी बरं नसल्याचा बहाणा करून तू पूजेची तयारी करणं टाळलंस आणि वर त्या सीमाशी भांडण सुरू केलंस. अहो खरंच बरं नव्हतं मला. इतकं डोकं ठणकत होतं माहितीये. म्हणून तिला म्हटलं आजच्या दिवस पूजेची तयारी तूच कर. तर पराचा कावळाच केला तिने. मला काय माहिती ती एवढा तमाशा करेल. आता इतकं डोकं दुखत होतं, डोकं ठणकत होतं, म्हणजे डोकं फुटेल असं वाटलं मला. तुम्हाला ती मला किती बोलली ते दिसलं नाही. माझीच मेलीची बडबड दिसते. माझी ना मुळी कदरच नाहीये तुम्हाला. अहो आता इतकं डोकं दुखत असताना पूजेच्या तयारीत काही कमी राहायला नको म्हणून तिला सांगितलं मी. असं होतं? बरोबर, जाऊ दे, झालं ते झालं. झालं ते झालं म्हणून नेहमीसारखा पडदा टाकू नका तुम्ही. काहीतरी उपाय काढा. तर उपाय करा म्हणजे काय करायचं मी? खरं सांगू का, मला ना आता एकत्र राहण्याचा कंटाळाच आलाय. रोज काहीतरी निमित्त निघतं आणि भांडणं होतात. डोक्याला ताप झालाय रोजचा. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण वेगळे राहिलो तर? नाही, हे शक्य नाही. हे बघ, पुन्हा असं अजिबात बोलू नकोस. अगं आम्हा दोघा भावांना दत्तगुरूंच्या पादुकांची सेवा करायची आयुष्यभर, आणि ती फक्त एकत्र राहून करता येईल. इथून वेगळं झालं तर कुणाला तरी एकाला ती संधी गमवावी लागेल. नाही, ही कल्पनाही मी सहन करू शकत नाही. आणि असल्या क्षुल्लक कारणांवरून परत वेगळं व्हायची भाषा करू नकोस. काय झालं स्वामी? सोहळ्या वेळ आली की कळेल तुला. गण्या, काय रे लंगडतोयस? काय झालं पायाला? स्वामी बघा ना, पायाला काटा लागलाय. दाखव. अरे ही जखम तर चिघळलीये. स्वामी काहीतरी उपाय करा ना. अरे आता आमच्याकडे आलायस ना, मग निर्धास्त राहा. आम्ही बघतो काय करायचं ते. सोहळ्या, जा समोरच्या कडुलिंबाचा पाला घेऊन ये. तो वाटून त्याचा चांगला लेप बनव आणि घेऊन ये. राघवा, अरे ऐक रे राघवा, या कडुलिंबाचा पाला काढ आणि त्याचा लेप करून त्यांच्या पायानं लगेच लाव. हा, दादा. अरे हो, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. आज मी स्वामींकडे गेलो होतो. आपल्या या घरातल्या रोजच्या कुरबुरींबद्दल मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघं भाऊ एकजूट राहा म्हणजे सगळं ठीक होईल. आता आपण दोघं तर एकत्र आहोतच, आता स्वामीच त्या दोघींना सद्बुद्धी देतील म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. मग झालं तर
अरे एवढी चांगली बातमी दिलीस, तुला आता गोड गोड पेढा देतो. हा पेढा घे आणि बघ, हा असाच नाही खायचा. असा एक एक पेढा 21 जणांना वाटायचा. 21 जणांना वाटायचा? तो कशासाठी? अरे म्हणजे स्वामींची कृपा होईल आपल्यावर. स्वामींचा प्रसाद आहे ना हा. अच्छा, हे कोणी ठरवलं? स्वामींनी स्वतः सांगितलं? नाही रे. मग कोणाच्या डोक्यातून ही तद्दन भिकार कल्पना निघाली? ते काही मला माहित नाही. माझा मित्र श्याम भेटला होता मला. त्याने हा पेढा दिला आणि मला सगळं सांगितलं. आणि कुणी काही सांगितलं की आपण ते ऐकावं या मताचं तर मी आहे. आणि स्वामींच्या बाबतीत असेल तर ऐकावंच ऐकावं. अरे आपण स्वामींचे भक्त आहोत ना. अरे मी तेच म्हणत होतो. अरे आपण स्वामींचे भक्त आहोत असा अपसमज जर स्वामींबद्दल कोणी पसरवत असेल तर आपण त्याला अडवलं पाहिजे. मला ते पटत नाही, ते मी करणार नाही. अरे पण का? पेढे वाटण्यामुळे कसला त्रास होतोय तुला? काय फरक पडतोय सांग ना. उगाच कशाला संकट ओढून घ्यायचं. हे बघ, आपण त्यात अडकणं आणि दुसऱ्याला त्यात अडकवणं हे मला पटत नाही. एवढंच मला कळतं. आणि माझं ऐक, तूही या फंद्यात पडू नकोस. अरे स्वामींची कृपा होणं काय इतकं सोपं नाहीये. आणि पेढे वाटले नाही तर ते काय कोणावर रागही धरणार नाही. मी तुला पेढा दिला आणि काय सांगायचं ते सांगितलं. तुझं भलं व्हावं असंच वाटतंय मला. हा, आता तुझ्या वागण्यामुळे जर काही वाईट परिणाम झाला तर माझ्याकडे येऊ नकोस. अरे दादा, तसं काही होणार नाही. स्वामी आहेत ना, ते सांभाळून घेतील. तू चिंता करू नको. आणि या गोष्टीत किती तथ्य आहे ते तपासून पाहूच की आपण. कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे ना हे तुला कळेलच. आणि माझी खात्री आहे की या बाबतीत तुला हारच मानावी लागणार. आणि तेव्हाच तुझ्या डोक्यातलं एक खूळ जाईल. तुम्ही आपलं नेहमी आजारीपणाचं नाटक करणार आणि त्याला आम्ही बळी पडायचं का? म्हणून इतके दिवस जे चाललंय ना ते बास झालं. आता काम टाळताना, तुम्हाला खोटं बोलताना लाज नाही वाटत? पण आता असं करायला मी त्यांना या घरात राहूच देणार नाही. हाकलून देणारे त्यांना आणि पादुका आमच्याकडेच ठेव. कारण काही झालं तरी आम्ही मोठे आहोत. तो मान आमचाच आहे. पण केवळ मी म्हणते म्हणून दोघं भाऊ काही वेगळे होणार नाहीत. अशी काहीतरी खेळी करायला हवी त्या दोघांमध्ये भांडण होईल आणि मग दोघं आपसूकच वेगळे. नाही माझ्या त्या गोट्या नाही मी नाही देणार तुला त्या गोट्या. बरं, तुला गोट्या हव्यात ना? अरे 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 वहिनी, तुम्ही राघवला का मारलं? अगं, तुझाच पोरगा माझ्या गणेशला मारत होता म्हणून राघवला मारायचं? हे तुम्ही बरोबर नाही केलं. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. स्वतःच्या कार्ट्याकडे बघ आधी, त्याला दम दे. ओ कार्टा काय? त्याचं नाव राघव आहे. असे पण त्याची लक्षणं बघा आधी. मोठ्या भावाला मारतोय तो. अरे काय चाललंय काय? अहो हा राघव चक्क आपल्या गणेशला मारत होता. म्हणून मी त्याला चांगली समजवायला गेले तर ही सीमा दातोड खाऊन माझ्या संघावर धावून आली. वहिनी, अहो किती खोटं बोलताय. तुम्ही राघवला मारलात? आणि हो मारलं. हो, पण का मारलं तेच विचारते मी. कारण त्यांनी गणेशच्या गोट्या घेतल्या होत्या आणि वर तो त्यालाच मारत होता. मंगेश, तुझ्या राघवला समजाव जरा. त्याला सांग नीट की न काय त्याला मुद्दाम मारलेलं नाहीये. काय राघव, मला सांग तू काय केलं? बाबा, मारायला सुरुवात गणेशनेच केली. हा खेळात हरला म्हणून मी याला माझ्या गोट्या मागितल्या तर हा मला मारायलाच आला. म्हणून मी त्याला मारलं. पाहिलं वहिनी, नीट माहिती न करून घेता तुम्ही माझ्या मुलाच्या अंगावर हात उगारलात. खबरदार माझ्या मुलाच्या अंगावर हात लावा तर मी पण. मंगेश, मंगेश बास, पुढे आता. तू वहिनीची माफी मागणारच की नाही? नाही, मी माफी मागणार नाही. अरे त्यांनी विनाकारण माझ्या राघवला मारलं. अरे किती रडतोय तो. आणि तू सांगतो त्यांची माफी माग. मी त्यांची माफी मागणार नाही. ठीक आहे,
तू लक्षात ठेव आता. चल ग. पेढ्यांच्या वाटपाची साखळी सुरू आहे. तर हा मंगेश सोडला ना तर इतर सगळे कसं इमाने इतबारे पेढे वाटतायत. कुणी याच्यासारख्या शंका कुशंका नाही काढत. मंगेशने ही साखळी तोडली, पेढे वाटले नाहीत म्हणून तर घरात असा कलह झाला नसेल. तसंच झालं असणार. आजवर अनेक वेळा या घरात भांडण झालं, पण मग आजच हे विकोपाला का जावं? आजच मंगेश इतका का भितरावा? त्याचं कारण स्वामींचा कोप झालाय आमच्या घरावर. तरी मंगेशला सांगत होतो पण नाही ऐकलं त्यानं. त्याला समजवायला हवं. समजवायलाच हवं. बघितलं ना दोघं कसं फटाफटा बोलत होते ते. अहो आपण आपल्या मोठ्या भावाशी आणि वहिनीशी काय बोलतोय याचं सुद्धा भान नव्हतं त्यांना. अहो माझ्याबद्दल तर सोडाच, पण तुमच्याबद्दल सुद्धा भाऊजींच्या मनात जरा सुद्धा आदर नाहीये. नाहीतर तुमच्याशी वागले असते का असे ते? मंगेश असं वागेल ना असं अजिबात वाटलं नव्हतं मला. आता आजपर्यंत लहान भाऊ म्हणून किती प्रेमानं वागवलं त्याला मी. चांगली परतफेड केली त्याने आज. अहो मी म्हणते ना तेच खरंय. अहो माझ्याबद्दल तर सोडाच, पण मोठा भाऊ म्हणून तुमच्याबद्दल सुद्धा जरा सुद्धा आदर नाहीये भाऊजींच्या मनात. नाहीतर ते तुमच्याशी असं वागले असते का? आज मंगेशचा अवतार मला जरा वेगळाच वाटला. असं का वागला असेल का तो? आत्ता कुठे लक्षात येते तुमच्या? अहो पण इतके दिवस मी सांगत होते तेव्हा विश्वास बसला नाही तुमचा. तेव्हा मात्र मलाच दोष देत राहिलात. अहो पण ते माझ्यावर आणि गणेशवर किती नाही ते आरोप करत होते बघितलेत ना. अहो म्हणे मी खोटारडी काय, आपला गणेश काय, तर म्हणे मारकुटा. आणि हे आणि त्यांचं कुटुंब अगदी धुतल्या तांदळासारखं आणि आपण मात्र खडे. अहो आज नाही, नेहमी नेहमी असंच वागतात ते. पण तुम्ही पडलात घोडेसाम, तुमच्या कुठे लक्षात येतंय? अहो आज टोकालाच गेले म्हणून तुम्हाला कळलं तरी. पण तुम्हाला सांगते, अहो तुम्ही घरात नसताना भाऊजी आतापर्यंत काय काय घालून पडून बोललेत मला. पण आजवर एका शब्दाने सांगितलं नाही तुम्हाला कधी. अहो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केलाय मी. किती म्हणून अपमान सहन करायचा मी. म्हणूनच तुम्हाला मागच्याच वेळी सांगत होते की वेगळे राहा. विनाश काले विपरीत बुद्धी. अगं नीले ही अवदासा का आठवली आहे तुला? स्वतःच्या संसाराला हरता पाचतेस. अगं चांगलं एकत्र सुखी कुटुंब का त्यात फूट पाडतेस? का विभक्त होऊ घालतेस त्यांना? स्वामी अहो कुणाबद्दल बोलताय आपण? अरे ती माधवची बायको नीला आपल्या घराची वैरीण झालीये. सोळ्या, अरे घर जोडून ठेवणं किंवा ते तोडणं हे पुरुषापेक्षा स्त्रीच्या हातात जास्त असतं. त्यांनाच घराच्या बाहेर काढू. असंच करूयात. त्यांना घराबाहेर हाकलून देऊयात. म्हणजे सगळं काही ठीक होईल. आणि मग आपण दोघं राजा राणी अगदी सुखाचा संसार करू. नाही ते सगळं ठीक आहे, पण काय ना घर म्हटलं एकत्र कुटुंब म्हटलं की भांडणं होणारच. लगेच टोकाला जायला नकोत. आणि आता लगेच घराबाहेर काढणं पण योग्य दिसणार नाही. जरा आतीत झालं ना मग बघूयात. नाही मारून बाहेर काढला ना तर नाव माधव नाही. ही वहिनी असं का करते ते काय कळत नाही. आज पण तिने मुद्दामून भांडण उकरून काढलंय. अगं त्या राघववरती हात उचलायची काय गरज होती? प्रेमाने सांगितलं असतं ना समजून. हो मीही त्यांना तेच सांगत होते, पण त्या माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. पोरगा काय कार्टा काय काही म्हणत होत्या त्या. आपल्या राघवला कोणी काय बोललं तरी मला ते सहन होत नाही. आणि यांनी तर चक्क मारलं त्याला. पण तुमचाही हात उगारला गेला वहिनींवर. हो ग, ते चुकलंच माझं.
पण माझा स्वतःवरच ताबा नाही राहिला. असं व्हायला नको होतं, पण झालं. अगं आणि आज दादाही किती चिडला होता. वहिनीला 4 गोष्टी सांगायच्या सोडून तो माझ्यावरच चिडला. आज पहिल्यांदाच भांडलो गा आम्ही. अगं लहानपणी कधी आमच्यात भांडणं झाल्याचं आठवत नाही आम्हाला, त्यामुळेच खूप वाईट वाटते. पण इलाज नाही. इलाज आहे. तो कोणता? आपण वेगळं होण्याचा. आपण या घरात राहिलो तर वहिनी काही ना काही कारण काढून नेहमी त्रास देत राहणार. यात राघवही भरडला जाणार. म्हणून सांगते, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपल्याला वेगळं राहायला हवं. नाही सीमा, अजून ती वेळ आलेली नाहीये, पण कदाचित ती वेळ लवकरच येईल असं वाटतंय.